तर मित्रांनो, आजचा दिवस खरंच खूप खास असणार आहे, कारण आमचा शाळेतला जो मित्र आहे आकाश, आज त्याचं लग्न आहे. त्यामुळे आम्ही शाळेतले खूप सारे मित्र आज एकत्र आलो होतो. खूप दिवसानंतर खरं तर आम्ही मित्र भेटलो आणि निमित्त होतं त्या मित्राचं लग्न, म्हणून मग त्याच्या लग्नाला आलो. तर खरंच खूप सगळं शांत शांत वाटत होतं. आणि पोरं आता लहान पोरं सगळी मोठी झाली, त्याच्यामुळे थोडे लाजत होते की नको आपण गोंधळ नको करायला, लोक काय म्हणतील, याच्यामुळे सगळे शांत होते. पण जेव्हा मंगलाष्टिका चालू झाल्या तेव्हा आम्हाला राहावलं नाही, म्हणले खूपच शांत होते, मग काहीतरी करायला पाहिजे. मग मंगलाष्टिकापासून जे काय अक्षदाहनाला चालू केल्यात, तिथून जे काय मस्ती चालू झाली ती मस्ती आमची डायरेक्ट विधी होईपर्यंत काही थांबली नाही. मग माझ्या हातात माईक आला, मग काय, मग तो मी सुरूच झालो. चांगल्या बोले कू नात करते काय, हॉटेल भाग्यश्री यायलाच लागते, अशा घोषणा वगैरे दिल्या आणि खूप मज्जा मस्ती आम्ही चालू केली. मग ह्याच्यातच त्याच्याकडे फोटो काढायला गेलो, मग त्याला म्हटलं नाव घे. मग तो नाटकं करत होता, त्याला म्हटलं काही कर, नाव घे. मग त्याला नाव घ्यायला सांगितलं, तर त्याने नाव काय घेतलं ते बघा. असं नाव वगैरे त्याने घेतलं. मग तिकडे त्याची विधी वगैरे चालू झाले. मग आम्ही गप्पा वगैरे इकडे परत मारत बसलो. मग म्हटलं चला आता भूक लागली, मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आईस्क्रीम होती. मग आईस्क्रीमवरती सगळ्यांनी मस्तपैकी ताव मारल्या. पण पोरांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. जेवताना गप्पा, आईस्क्रीम खाताना गप्पा, लग्नाच्या वेळेस बी गप्पा, कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो. मग नंतर मग त्याला विधीसाठी आवरायचं होतं, मग नवरदेवाला थोडीशी मदत केली. म्हटलं आपण मित्र थोडीफार तरी मदत करायला पाहिजे. मग त्याला मदत वगैरे केली, लग्नाचं सगळं पार पाडलं. आणि मग कुठं मग कोणालाच घरी जावं वाटत नव्हतं. मग काय करायचं, मग एका हॉटेलवरती बसलो, मग गप्पा वगैरे रंगल्या, परत गप्पा मारल्या. खरं तर कोणालाच घरी जावं वाटत नव्हतं, मला देखील घरी जावं वाटत नव्हतं. मी त्यांच्या गप्पामध्ये रंगलो होतो, पण काय करणार, शेवटी वेळ सगळ्यांना पाळावी लागते. म्हणून मग सायंकाळी हे बघा, म्हणून सायंकाळी 6:45 वाजता आम्ही सभा मोडली. दुपारी 1चं लग्न, आम्ही 7 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले आणि हा आजचा दिवस संपला.